तर एवढ्या नाशिकच्या थंडीमध्ये सकाळी 6 वाजता उठून आवरून वगैरे मी चालली आहे कामाला, क्योंकि काम पे तो जाना पडेगा ना गुरु, उसी से तो पैसा मिलता है। बस एवढ्या थंडीत पोहोचल्याने हे बघा हे दोन गरीब इथे बसलेल्या होत्या, ज्यांना की घरदार काहीच नाही बघा असे तोंड लपवतायत, म्हणजे बसावंच कशाला अशा रस्त्यामध्ये। आज आम्हाला एवढं काम होतं मी सांगू नाही शकत, म्हणजे लिटरली आम्ही जामून गेलेलो होतो दिवसभर, आणि एवढं काम असून पण आमची मस्ती कधी संपत नाही। हॅलो, 7:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू स्कॅनिंग करतोय। किती ग्लो आहे ते पण स्नॅपच्या फिल्टरने। आणि फायनली आता झालंय थोडंफार काम आणि सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं, सरळ 5:30 नंतर टिफिन खाल्ला, बाहेरचं पण खाल्लं, नंतर माझ्या फ्रेंडने मला घरी सोडलं, तिला बाय केलं, घरी आले ना असं वाटत होतं मी सरळ झोपून घेऊ, पण मी जर एकदा झोपली तर मी उठणार नाही हे पण मला माहिती, म्हणून मी नाही झोपले। फ्रेश झाली, चहा पिला, आणि आमच्या गोंडस चेहऱ्याला पण बघून घ्या। आणि तिला माहीत नाही मांजरीचा आवाज ऐकल्यावर काय होतं, म्हणजे मम्मीला चावत होती, असं वाटत होतं की कोणती तरी मांजर आम्ही घरात आणली का काय, तिला चिडचिड होऊन जाते अशा मांजरींचा आवाज ऐकला की काय, कोणाला सहन करत नाही आमची बाई घरामध्ये। एकटा जीव सदाशिव तिला नेहमी पाहिजे राहतो। चहा वगैरे घेतला आणि एकदम निवांतच झोपली होती त्यानंतरही। आणि आज जेवायला सर्व बाहेरचं होतं, मी घरी येताना पण बाहेरचं खाऊन आले होते, ते इतकं दाबून खाल्लं मी, पार गळ्यापर्यंत खाल्लेलं होतं मी जेवण। आणि एवढा 11-11:30ला आमची मस्ती बघा, म्हणजे आम्हाला कधी खेळणं सुचतं, आम्हाला कधी खेळायचं राहतं, किती वाजले काय वाजले याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नसतं। आम्ही अर्धा 1 तास खेळत बसलो, ही अशीच गोष्ट, म्हणजे जोपर्यंत ती थकत नाही तोपर्यंत तुम्हाला तिच्यासोबत खेळावाच लागणार आहे। खेळून झाल्यावर आमची बाई गेली झोपायला, आणि आता मी पण जाईल झोपायला। बाय, गुड नाईट।